विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उष्णतेचे चटके जाणवत आहेत। अकोल्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे। विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा असे 3 जिल्ह्यांचं तापमान 45 अंशांच्या वर आहे। नागपुरातही 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। अकोल्यामध्ये आज तापमानाचा पारा पुन्हा एकदा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे तापमानाच्या पाऱ्यामध्ये मोठी घट झाली होती, मात्र पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढायला आता सुरुवात झाली आहे। दुसरीकडे बघितलं तर अकोला जिल्ह्यात पुढचे काही दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। त्यानुसार नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या तर्फे मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। खूप ऊन आहे, 45च्या वरती ऊन आहे। धंदा पाणी काही होत नाही आमचं। 11 वाजता चालून जाते ऊन, बरोबर कडक ऊन असते। उन्हामध्ये कोणी येत नाही, कोणी बसत नाही उन्हामध्ये। सगळ्याला गरम होते, सगळ्या म्हणते ऊन आहे करून लई ऊन आहे। तापमान लय वाढलेलं आहे साहेब। धंदा पाणी तर पोटासाठी करावं लागते आम्हाला। दिवसभर बसा लागते उन्हामध्ये। ऊन घेतो 12 घंटे ऊन घेतो आम्ही सकाळपासून येऊन। ऊन लई येत आले। उन्हाचा खूप त्रास आहे इथं। बाहेर निघावं लागतं तर गमछा बांधून निघावं लागतं। काही कारणं असे असतात की यावंच लागते घराच्या बाहेर। 45च्या वर तापमान चाललेलं आहे, काही करावं काही समजतच नाही। कधी उसाचा रस पण प्यावा लागतो, चहा पण प्यावा लागते, पाणी पण प्यावं लागतं। काम केल्याशिवाय काही चालत तर नाही। उन्हामुळे आमचा व्यवसाय एकदम ठप्प पडलेला आहे। 2-2, 3-3 तास रिक्षा हालत नाही आमच्या। पॅसेंजर मिळत नाही। जिकडे गेलं तिकडनं खाली यावं लागतं आम्हाला। त्यामुळे आमच्या व्यवसायावर खूप परिणाम झालेला आहे। संभाव्य पाणी टंचाई येऊ नये म्हणून अकोला शहराला किमान जुलै शेवटपर्यंत पाणी पुरेल या हिशोबाने पाणी पुरवठ्याचे सुधारित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कृपया पाण्याचा जपून वापर करावा, जेणेकरून भविष्यात पाणी टंचाई जाणवणार नाही व सर्व लोकांना व्यवस्थित पाणी मिळेल। सध्या आम्ही ग्रामीण भागात पाहतो, खूप उष्माघाताचे बळी पडत आहेत। ताप, उलट्या असे बरेच लोकांना आजार होत आहेत। याच्याशिवाय तिकडे खारपानपट्टा आहे आमच्या भागामध्ये। तिकडे खारपानपट्ट्यामध्ये पाण्याची आता समस्या भेडसावत आहेत। पुढे चालून ही समस्या गंभीर होईल। अल निनोमुळे यावर्षी दुष्काळ पडण्याची शक्यता असल्यामुळे याचा सुद्धा प्रभाव जाणणार आहे असं वाटते। सामान्य लोकांना म्हटलं म्हणजे उन्हाचा त्रास म्हटलं म्हणजे आता उन्हामुळे कोणी बाहेर तर पडतच नाही। यामुळे कसं आहे, जे छोट्या मोठ्या धंद्यावाले आहे त्यांच्यावर सुद्धा फरक पडतो। उन्हामुळे कसं लोकांची बाहेर निघायची इच्छाच होत नाही, कारण ऊन एवढं वाढलेलं आहे सध्या। भल्या सकाळी 10च्या आत किंवा 11च्या आत ही कामे करावी लागतात, तरी नागरिकांनी हे जे ऊन आहे हे तापतं ऊन पाहता सकाळी 11 ते दुपारी 4 ते 5च्या दरम्यान उन्हात न फिरणं अतिशय आरोग्यात चांगलं राहील। वर्धा हा उष्णतेचा हॉटस्पॉट ठरलाय। सूर्य अक्षरशः आग उगतोय। तापमानामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहेत। वाढत्या उन्हामुळे शेती कामाला काही मजूर मिळत नाहीये। दुपारच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागातील रस्ते हे निर्मनुष्य बघायला मिळतात। तापमानाच्या जिल्ह्याच्या प्रकल्पाच्या पाणी पातळीवर परिणाम दिसतोय। प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा नागरिकांना करण्यात आलंय। तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे। वर्धेचा जर विचार केला, वर्धेचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील अशी परिस्थिती आहे की रस्ते ही दुपारच्या सुमारास निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसत आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ होत आहे। सूर्य हा आग ओकत आहे। नागरिक उकाड्याने हैराण झालेले आहे। एकूणच ग्रामीण भागातही हीच परिस्थिती। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहे, नागरिकांशी आपण जाणून घेऊया। काय सांगाल, कशा प्रकारचा सामना उन्हाचा करावा लागत आहे? दरवर्षी तुलनेमध्ये यावर्षी काय झालं का, विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये दररोज 45-46 डिग्री सेल्सिअस तापमान तपत आहे। त्यामुळे काय झालं का, शेतीच्या कामामध्ये मोठ्या याचा परिणाम झाला आहे। शेतामध्ये मजूर मिळत नाही आहे आणि खरीपाचे दिवस जवळ आले आमच्यावाले पिकाचे, आणि अशातच मजूर मिळत नसल्यामुळे मोठा समस्या निर्माण झाली आहे। त्याचबरोबर आमच्याकडे दुभत्याचे जनावर आहेत। दुधाची उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे आणि ह्याच उन्हाचा शेतकऱ्यावर आणि आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे। उन्हाचा परिणाम, मजूर सापडत नाही उन्हामुळे, आणि आम्ही आता हे शेतीचे कामं जवळ आले आहे, कसे काय करायचे, लेकरावर परिणाम पडून राहिला। आणि म्हातारे माणसंसुद्धा दवाखान्यात ह्या तापमानामुळे जाऊन राहिले। आता आम्ही काय करावं, पैशाची सोय नाही आमच्यापाशी। उन्हाचा नक्कीच परिणाम आमच्या शेतीच्या कामावर आणि मजुराच्या टंचाईवर होत आहे। म्हणजे एक मजुराची कृत्रिम प्रकारची टंचाई निर्माण झाली आहे।
मजुराला बी उन्हीचा खूप त्रास होत आहे, शेतकऱ्यांना पण खूप त्रास होत आहे. त्याच्यामुळे मजूर मिळेन असं झालं आहे. अशावर आम्ही जनावरांसुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भरपूर प्रमाणात जंगलात राहत नाही. त्याच्यामुळे जनावरंसुद्धा बिमार पडत आहे आणि आरोग्यावर एकंदरीतच परिणाम मोठ्या प्रमाणावर होत आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा. मावळ तालुक्यामध्ये वाढत्या उन्हामुळे धरणांमधील पाणीसाठा हा वेगानं कमी होत असल्याचं सध्या चित्र बघायला मिळत आहे. पावसाच्या अभावामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते असंही बोललं जातं आणि येत्या काळात पाणी टंचाईची शक्यता निर्माणही झाली आहे. त्यामुळे मावळ तसंच पिंपरी चिंचवडकरांनी आतापासूनच पाण्याचा जपून वापर करणं गरजेचं ठरत आहे. सध्या मावळमधील प्रमुख धरणांमध्ये पवना धरणात सुमारे 34.62%, बडिवळे धरणात 54.42% तर आंध्रा धरणामध्ये 40% इतकाच पाणी साठा हा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढलेलं आहे. पाणी साठ्यात झपाट्यानं ही घट होतीये.